आपण सगळेच हा सण एकदम उत्साहात साजरा करतो. हो, आणि उत्साहाचं वातावरण असतंच सगळीकडे. अगदी. पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका वेगळ्याच बाजूवर बोलणार आहोत. आज आपल्याकडे जी माहिती आणि काही वैद्यकीय लेख आहेत, ते वाचून मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. कोणता प्रश्न? म्हणजे होलिका दहन काही विशिष्ट लोकांनी का पाहू नये? यामागे नेमकं काय लॉजिक असू शकतं? हो ना, आणि त्यातली कारणं वाचली तर लक्षात येतं की हे फक्त असं करू नका सांगण्यापुरतं मर्यादित नाहीये. बरोबर. यामागे जुन्या पौराणिक कथा तर आहेतच, पण त्यासोबत एक भक्कम असा विज्ञानाचा आणि आरोग्याचा दृष्टिकोनही जोडलेला आहे. एक्झॅक्टली. आणि आज आपण हेच सगळं डिकोड करणार आहोत. या ज्या जुन्या परंपरा आहेत, त्या निव्वळ अंधश्रद्धा आहेत की त्यामागे काही प्रॅक्टिकल उद्देश होता, हे आपण समजून घेऊया. नक्कीच. तर सुरुवातीलाच मला तो नवविवाहित महिलांबद्दलचा नियम खूप रंजक वाटला. तो लग्नानंतरच्या पहिल्या होळीचा? हो, लग्नानंतरची पहिली होळी नवविवाहित वधूनं सासरच्या लोकांसोबत पाहू नये. तिला माहेरी पाठवलं जातं. मला वाटायचं की हे फक्त सण एकत्र साजरा करण्याचं काहीतरी कारण असेल. पण तसं नाहीये. यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे यामागे थेट एका मृत्यूविधीचा संदर्भ दिलाय. मृत्यूविधी? हो, इथंच ती पौराणिक कथा येते. प्रल्हाद आणि होलिकाची गोष्ट तर सर्वश्रुत आहे, पण यातली एक वेगळी बाजू अशी आहे की ज्या दिवशी होलिका आगीत जळून खाक झाली, हां. नेमक्या त्याच दिवशी तिचं लग्न होणार होतं. बापरे, म्हणजे ज्या दिवशी तिचं लग्न होतं त्याच दिवशी तिचा आगीत मृत्यू झाला? हो, आणि म्हणूनच होलिका दहन हे एक प्रकारचं मृत्यूचं प्रतीक किंवा अंत्यविधी मानला जातो. अच्छा. आता विचार करा, नुकतंच लग्न झालेल्या मुलीने तिच्या वैवाहिक आयुष्य अगदी सुरुवातीलाच असा एखादा विधी सासरी पाहणं हे साहजिकच अशुभ मानले गेलं. त्यामुळे तिला माहेरी पाठवण्याची प्रथा सुरू झाली असावी. अगदी बरोबर. हे लॉजिक एका पातळीवर समजू शकतं. पण इथून पुढे जी दुसरी प्रथा आहे ती वाचून तर मी थक्कच झालो. सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये. हो, हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो इथे. म्हटलं जातं की यामुळे त्यांच्यात तणाव वाढतो. पण ह्यामागची जी कथा आहे ना, ती एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही. ती कथा खरंच खूप नाट्यमय आहे. असं मानलं जातं की जेव्हा होलिका अग्नीत जळत होती तेव्हा तिथे तिच्या पतीचा आत्मा आला. हां. आणि ते भयानक दृश्य पाहून होलिकाच्या सासूला एवढा मोठा धक्का बसला की तिचा तिथेच मृत्यू झाला. म्हणजे एकाच दिवशी सासू आणि सून दोघींचाही मृत्यू? हो, तशी श्रद्धा आहे. आणि म्हणूनच दोघींनी एकत्र आगीजवळ जाऊ नये असा नियम बनला. हे ऐकायला थोडं अतिच ड्रॅमॅटिक वाटतंय. म्हणजे सासू सुनेच्या नात्यात आधीच असणारा तणाव आणि मोठ्या आगीजवळची गर्दी टाळण्यासाठी ही अशी एखादी घोस्ट स्टोरी किंवा भीती घालणारी कथा मुद्दाम तर पसरवली नसेल. नक्कीच, हा एक अँगल असू शकतो. जेणेकरून त्यांनी एकत्र ते आगीजवळ जाऊ नये. हो, आणि इथूनच आपण या सगळ्याच्या वैज्ञानिक किंवा प्रॅक्टिकल बाजूकडे वळतो. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर जुन्या काळात मोठी आग, प्रचंड धूर आणि गर्दी हे सगळं धोकादायक असू शकतं. हो, खास करून काही असुरक्षित गटातील महिलांसाठी. एक्झॅक्टली. आणि हाच तो दुवा आहे जो मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण आत्तापर्यंत ज्या भयानक कथा ऐकल्या त्या कदाचित लोकांना त्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठीच बनवल्या असाव्यात. अगदी तसंच वाटते. कारण याच आर्टिकल्समध्ये गर्भवती महिला आणि नवजात बाळकांसाठी जे वैद्यकीय सल्ले दिलेत ते अगदी स्पष्ट आहेत. होय, वैद्यकीय दृष्टिकोन पाहिला तर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते होलिका दहनाची आग ही काही साधी आग नसते, ती खूप मोठी असते. त्यातून निघणारी प्रचंड उष्णता आणि लाकडं जळाल्यामुळे तयार होणारा जो विषारी धूर असतो तो गर्भवती महिलांसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. त्या उष्णतेमुळे अस्वस्थता येऊ शकते ना? हो, शरीराचं तापमान वाढून अस्वस्थता येते किंवा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. म्हणूनच गर्दी आणि धुरापासून सुरक्षित अंतर ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं हेच लॉजिक लहान मुलांच्या बाबतीतही लागू होतं. कारण नवजात बालकांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती तशीही खूप कमी असते. अगदी बरोबर. बालरोग तज्ज्ञ नेहमी सांगतात की लहान मुलांना धूर आणि मोठ्या आवाजापासून लांब ठेवा. होलिका दहनाच्या ठिकाणी तर या गोष्टी एकदम जास्त प्रमाणात असतात. हो, तो धूर त्यांच्या नाजूक फुफ्फुसांसाठी खूपच घातक ठरू शकतो. त्यामुळे त्यांना तिथे न नेणं हे काही फक्त परंपरेचं पालन नाही, तर पूर्णपणे आरोग्य सुरक्षेचं कारण आहे. हो, ही अत्यंत गरजेची काळजी आहे. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते. आपण ज्याला अनेकदा निव्वळ अंधश्रद्धा किंवा जुन्या कथा म्हणून दुर्लक्षित करतो त्याच्या मुळाशी कुठेतरी आरोग्याची काळजी घेण्याचं व्यावहारिक हेतूच दडलेले असतात. खरंय,
फक्त तो सांगण्याची पद्धत जरा भीतीदायक होती, जेणेकरून लोकांनी ते नियम पाळावेत. बरोबर. आणि यातूनच एक खूप रंजक आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपल्या अनेक प्राचीन धार्मिक परंपरा आणि प्रथा या खरं तर जुन्या काळातील पब्लिक हेल्थ गाईडलाईन्स किंवा सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे तर नसतील, ज्यांना केवळ पौराणिक कथांचं स्वरूप दिले गेले आहे. क्या बात है. हा विचार खरंच खूप भारी आहे. याच गहन विचारासह आजच्या या सखोल विश्लेषणाची आपण इथेच सांगता करूया.